नमस्कार. PMC मराठी चॅनलमध्ये आज सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि आत्ता सध्या आपली स्वाध्याय योग मालिका चालू आहे. म्हणजे 27 ऑगस्टपासून आपण रोज एक वेगवेगळ्या पुस्तकाची माहिती घेत आहोत. वेगवेगळ्या पिरामिड मास्टर्सकडून, जी पुस्तकं हिंदी, इंग्लिश किंवा मराठीमध्ये सुद्धा आहेत आणि जी आपण कदाचित वाचली नाहीयेत किंवा आपल्या ओळखीची पण नाहीयेत अजिबात. अशा पुस्तकांविषयी आपण वेगवेगळ्या पिरामिड मास्टर्सकडून जाणून घेत आहोत. आणि आज अशाच एक पिरामिड मास्टर एक नवीन वेगळं पुस्तक घेऊन आलेले आहेत आपल्याला ओळख करून देण्यासाठी. तर यमुना केसरकर ह्या आपल्याला प्रेमतरंग हे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर या महाराजांचं हे पुस्तक आहे, प्रेमतरंग नावाचं. तर त्याचं त्या आपल्याला विवरण करणार आहेत किंवा त्याची माहिती देणार आहेत, आपल्याला ओळख करून देणार आहेत त्या पुस्तकाची. तर त्या मुंबईच्या सिनियर पिरामिड मास्टर्स आहेत आणि त्या गेली बरीच वर्ष ध्यान करतायत. ध्यानाचे क्लासेस त्या देत असतात, म्हणजे लोकांना ध्यान शिकवत असतात आणि त्यांचं हे काम खूप छान चालू आहे मुंबईत. आणि मी त्यांच्याकडे देते सूत्र याची आणि त्या सुरू करतील आता त्यांचं विवेचन. यमुना. येस, थँक्यू सो मच गायत्री. मी सर्व ध्यानयोगी महानुभावांना मी आत्मवंदन करते. आज खूप विशेष दिवस आहे. आज माझ्या सद्गुरूंचा श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा 3 सप्टेंबर जे माझे परम सद्गुरू आहेत त्यांच्या जन्मदिनी मी सद्गुरूंना कोटी कोटी वंदन करते आहे. आणि मी पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटचे व्यवस्थापक माझे लाडके पितामह ब्रह्मर्षी पत्रीजी यांना सुद्धा कोटी कोटी वंदन करून त्यांचे दिव्य आशीर्वाद आणि महाराष्ट्रद्वारा महाद्रष्टाद्वारा डिजिटल ध्यान स्वाध्याय योगम आजचा 67व्या दिना दिवशी मी श्रीमती यमुना केसरकर PMC मुंबई, PMC मराठी, PMC महाद्रष्टाकडून सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आणि सिनियर पिरामिड मास्टर स्वर्णलता ज्या विजयवाड्यावरून आहेत, सिनियर पिरामिड मास्टर अनुराधा ज्या हैदराबादवरून आहेत आणि सिनियर मोस्ट पिरामिड मास्टर माझ्या लाडक्या हेमांगी बेलसरे मॅडम ज्या पुण्यामधून आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि गायत्री तुझे सुद्धा मी अगदी मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या गुरुला माझ्या सद्गुरूला मी कोटी कोटी वंदन करून मी आपल्यासाठी एक व्हिडिओ प्ले करते आहे. जे माझे सद्गुरू आहेत बाळेकुंद्रीकर महाराज त्यांचे बरेच अभंग जवळजवळ 4000 श्रीपंत प्रेमलहरीमध्ये. येस, त्याच्यापैकी हे एक. श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर या नावाने प्रसिद्ध असलेले दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी बाळेकुंद्रीकर यांचा जन्म श्रावण 8 शके 1777 3 सप्टेंबर म्हणजे आजच्या शुभदिनी 1855 दड्डी जिल्हा बेळगाव येथे झाला. श्री पंत व त्यावेळची त्यांची घरची परिस्थिती फारच खालावलेली असल्याने त्यांना विद्याभ्यासाचे कामी फारच कष्ट सोसावे लागले. तरी ते फार सहनशील दृढ निश्चयी असल्याने आपला अभ्यास त्यांनी सतत चालू ठेवला व इंग्लिश पब्लिक सर्व्हिस व मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन बेळगाव येथील एका इंग्लिश शाळेत ते उत्तम शिक्षक होते. त्यांचा बोधप्रचार 1883 ते 1905 या काळात त्यांनी सद्गुरूंचा बोधप्रचार व प्रसार फारच जिकरीने केला. श्री दत्त प्रेम लहरी हा त्यांचा काव्यसंग्रह फारच प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 2632 अभंग, 100हून अधिक आरत्या आणि 25 कन्नडी अभंग स्वयंरचित रचलेले आहेत, ज्याच्यातून संपूर्ण ज्ञानाचा बोध प्रसार संपूर्ण आमचे बाळेकुंद्री भक्तगण करत असतात. यांचे वाङ्मय श्रीपंत महाराजांचे वाङ्मयांमध्ये भक्तालाप, प्रेमतरंग व बोधानंद गुटिका, बाळबोधामृतसार, आत्मज्योती,
अनुभव वल्ली व ब्रह्मोपदेश, परमानुभव प्रकाश, स्फुटलेख भाग 1, स्फुटलेख भाग 2, बोधवाणी पुष्प 7वे, पुष्प 8वे, भक्तोद्गार, प्रेमभेट व भगवद्गीता सार, श्रींची पत्रे, श्री दत्त प्रेमलहरी पुष्प 9, खंड पहिला, श्री दत्त प्रेमलहरी पुष्प 9, खंड दुसरा, असे त्यांचे बरेच वाङ्मय सुप्रसिद्ध आहेत. नरजन्म लाभल्यामुळे प्रत्येकाने गुरु जोडावा व गुरुभक्तीत काळ सारावा, याहून अन्य जन्म सार्थक नाही. इतर पाहिजे ती वस्तू केव्हा ना केव्हा तरी हाती लागेल, पण सद्गुरू मिळणे फार कठीण. अपार पूर्व सुकृत असल्याशिवाय गुरुची गाठ नाही. ब्रह्मांडाची ब्रह्मांडे तराजूच्या एका पारड्यात घालून सद्गुरू दर्शन लाभाचे पुण्य दुसऱ्यात घातले असता दर्शन लाभाचे पारडे अचलच राहील व किंचितही जागा सोडणार नाही. सद्गुरू दर्शन महिमा असा अगाध आहे. आपण सगळे पिरामिड मास्टर्स जेव्हा आपल्या ब्रह्मर्षी पत्रीजींना भेटतो, त्यांना पाहतो, तो सद्गुरू भेटीचा आनंद माझ्या प्रेमळ सद्गुरूंनी या शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा माझ्या प्रिय मित्रांनो, आपण या अगाध ज्ञानाचं थोडंसं सेवन करूया. मी त्याचं तुम्हाला त्या पुस्तकाविषयी सांगण्याची थोडीशी चेष्टा करते आहे. आज त्यांच्या जन्मदिवशी मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चैतन्य संप्रदाय, चितशक्ती संप्रदाय, प्राचीन किंबहुना अनादी काळापासून चालत असलेला संप्रदाय, तरी सुद्धा तो सर्व थरातील संसारी लोकांनाही उपलब्ध करून देणारे, स्वतःचा संसार नीटनेटका करूनही अखिल संत जनास भूषण ठरलेले व स्वतःच्या उदाहरणाने या संप्रदायाची श्रेष्ठता व सुलभता सिद्ध करून तो प्रखरपणे मांडणारे माझे सद्गुरू श्री पंत महाराज बाळेकुंद्री हे एकमेव आचार्य व जणू पहिलेच उद्गाते आहेत. श्री पंत महाराजांचे नाव दत्तोपंत असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दड्डी या गावी बेळगाव येथे झाले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्यांनी कष्टात आपला शिक्षणक्रम चालवला. त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी श्री सद्गुरू बाळप्पा यांची व त्यांची भेट झाली व अनुग्रह झाला. बाळप्पा हे अवधूत मार्ग परमहंस सिद्ध पुरुष होते. त्यांनी श्री पंत महाराजांकडून अवधूत मार्ग पुढे नेण्याचा अधिकार दिला. सद्गुरू बाळप्पांच्या आज्ञेप्रमाणे गुरुबंधूंना सन्मार्ग दर्शन करणे, गुरुमार्ग चालवणे हेच तेव्हापासून श्री पंतांच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कर्तव्य होऊन गेले. संसार आणि परमार्थ या दोन्ही बाबतीत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. सन 1883 पासून पंतांची वृत्ती योगाभ्यासाकडून भक्तीकडे वळाली. त्यांचे मन भजनानंदात रंगू लागले व सहज काव्यस्फूर्ती होऊ लागली. न मागता देणारा दाता तोच होय, जो ज्या स्थितीत ज्या स्थळी ठेवील त्या स्थितीत त्या स्थळी त्याचे कृपापदराखाली त्याचे स्मरणात निश्चिंत राहावे हेच आपले कर्तव्य, असं सद्गुरूंचं वाक्य आहे. म्हणजे आपल्या सद्गुरूचं स्मरण सतत ठेवावं. आपल्या पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीमध्ये आपण आपल्या श्वासालाच सद्गुरू असं मानतो, म्हणजे आपल्या श्वासातच आपला सद्गुरू आहे असं त्यांनी पूर्वीच हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे मन भजनात रंगू लागले, सहज काव्यस्फूर्ती होऊ लागली. त्यांचे काव्य ज्ञानांद्रिय रसांनी व भावनांनी ओथंबलेले आणि तत्वज्ञानाने रसरसलेले असे आहे. सद्गुरूच्या ठाई त्यांच्यासारखी दृढनिष्ठा व गाढ प्रेम क्वचितच आढळेल. सद्गुरूच सर्वेश्वर, सद्गुरू पायीच दृढ प्रीती, सद्गुरुपदी सर्वस्व अर्पण, सद्गुरुपदी जगणे असे त्यांचे उद्गार पदांमधून ठिकठिकाणी येतात. श्री पंत महाराज आपल्या पदांमधून काही ठिकाणी सद्गुरू करुणा भागतात, तर कधी सद्गुरू स्मरण करतात, कधी सद्गुरूचे उपकार मानतात स्मरतात, कधी विनोद तर कधी सलगीचे भाषण. ही सर्व पदे इतकी हृदय रावत आहेत की वाचताना डोळ्यांमध्ये अश्रू आल्या वाचून राहत नाही. पंतांच्या हृदयाचे प्रेमोद्गार, बोधाचा वर्षाव करणारे, अनुभवाच्या अमृताचे सिंचन करणारे गुढ आणि वेदांत आणि सिद्धांत याचे प्रकटन करणारे अर्थस्थूलभ असे अक्षर वाङ्मय अनंत असे भांडारच आहे. प्रेमतरंग आणि बोधानंद गुटिका हा जो ग्रंथ आहे, याच्याविषयी मी आज थोडंसं त्याची समरी, त्याचा सारांश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रोते हो, कृपया लक्ष देऊन ऐका. प्रेमतरंग हा निबंध सन 1884 साली, म्हणजे आपल्या वयाच्या 29व्या वर्षी श्री पंतांनी आपले जीवलग गुरुबंधू उद्देशून पुत्र वात्सल्याने लिहिला आहे. त्यात संसाराची निस्सारता, सद्गुरू शरण जाण्याची आवश्यकता
तन मन धन अर्पण करणे म्हणजे काय, ओंकारादी मंत्राच्या ठिकाणी धारणा कशी ठेवावी इत्यादी गोष्टींचा स्वानुभवाच्या दृष्टीने अत्यंत कळकळीने विचार करून संसार आणि परमार्थ कसा बनवावा, जीवनमुक्ती कशी साधावी याचा थोडक्यात पण मुमुक्षूंच्या हृदयास हलवून सोडणारा असा बोध केला आहे. श्री पंतांचा असाधारण प्रेमळपणा, निस्सीम गुरुभक्ती जशी जशी या पुस्तकात तशीच सर्व ग्रंथातून जागोजाग दृष्टीस पडते. बोधानंद गुटिका हा एक निबंध आहे, पण त्यात सद्गुरु कृपा म्हणजे काय व ती कशी घडते हे कळकळीने सांगितले असून अत्यंत गुह्य असे जे सद्गुरु अनुग्रहाचे काळी घडणारे अनुभव ते अनिकारी जनांच्या कल्याणार्थ प्रकट केलेले आहे. त्या निबंधाची आरंभी श्री पंतांनी म्हटल्याप्रमाणे केवळ अज्ञानास सोप्या रीतीने ज्ञानमार्ग दाखवण्यासाठी सद्गुरू बालमुकुंदांच्या स्फूर्तीने ही गुटिका आपल्या समोर मांडण्याची मी चेष्टा करत आहे. श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर श्री सद्गुरु स्मरण. आज त्यांच्या जन्मतिथी दिवशी त्यांचे प्रेमळ स्मरण. श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर चिंतन. श्रोते हो, श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे विपुल साहित्य उपलब्ध आहे. साधकाला नवीन विचार करायला भाग पाडणारं, मनोधाटणीमध्ये बदल घडवणे, त्याचा विचार करणे, मनात विचार रुजवणे हे असं हे साहित्य आहे. पंतांची अनेक भजनं आणि सुविख्यात आहेत. त्यातल्या एका भजनामध्ये पंत म्हणतात, हुशार 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 बाप्पा हुशार संसारी, त्वरित गुरुला शरण जाऊनी चुकवी 84ची फेरी. हुशार 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 म्हणजे सावधानता, दक्षता. साधक म्हणजे सावध, सावध तो साधक, अशी गोंदवलेकर महाराजांची व्याख्या आहे. तसंच आपण संसारामध्ये हुशारीने राहिले पाहिजे, हुशार असलंच पाहिजे असं पंत सांगतात. आणि ही हुशारी म्हणजे अवधान असलं की सावधानता आलीच. आपल्या जगण्याचा मूळ हेतू काय आहे हे लक्षात ठेवून, हे स्मरणात ठेवून जगात वावरणं हेच आहे. पंत असं म्हणतात की कोणतंही काम करायला एकाग्रता पाहिजे, म्हणजेच कार्यसिद्धी होते. ती एकाग्रता प्राप्त होण्यास आपलं मन अनेक कल्पनाजाला तडफडत असतं. ते त्यापासून मोकळं करून प्रकृतीविषयी स्थिर केलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपण जन्माला का येतो आणि जेव्हापासून आपण जन्माला येतो आणि त्या क्षणापासून अनेक विषयांमध्ये आपण गुरफटून बसतो. आशा, निराशा, सुख-दुःख, लाभ, हानी, यश, अपयश, मान, अपमान अशा द्वंद्वांमध्ये आपण सतत भरडले जात असतो. आणि अशा द्वंद्वात भरडले जात असताना मनाला एकाग्रता येणार तरी कुठून? आणि एकाग्रता नसल्यामुळे कार्यसिद्धी कशी होणार? साध्या प्रपंचातल्या सुद्धा कामात जर आपली एकाग्रता नसेल तर ते काम तडीस कसे जाणार? इथे तर आपल्याला साधना करायची आहे, ध्यान करायचं आहे. मग साधनेत, ध्यानात एकाग्रतेची किती गरज आहे? पंत सांगतात की जन्माला आल्यापासून माणूस कसा असतो? आहार, निद्रा, भय, मैथून यामध्ये तो गुंग असतो. पंत म्हणतात की आहार, निद्रा, भय, मैथून हे पशुला पण आहेत, प्राण्यांना पण आहेत. परंतु ज्ञान ही देणगी विशेषतः मनुष्याला दिलेली आहे. इतर जीवजाती आपली आपली ओळख नाही, सुटकेचा मार्ग नाही, ज्ञानप्राप्तीची वांछा नाही. फक्त केलेली कर्मे भोगण्यास जवळजवळ 184 जीवराशीची योजना आहे. असे अनेक प्रकारचे कोटी कोटी फिरून अगणित यातना भोगून ईशकृपेने आपल्याला नरदेह मिळाला आहे. यातच कर्म करून पुन्हा दुःखरूप संसार चक्रात पडावं किंवा अकर्म होऊन शाश्वत सुखरूप व्हावं. मुख्यत्वे करून या जन्मात आपण कोण, देव कोण याचा विचार करून मुक्त व्हावं, एवढाच ईशसंकल्प आहे. विषयभोग पशुदेही सुद्धा घडतो, म्हणून विषयभोग करताच मनुष्य देही नाही हे सिद्ध होते. नुसतंच आत्मज्ञान करून देहरक्षणार्थ प्रारब्ध फलम निराभिमानी संपवून अखंड आनंदाब्दी समरस व्हावं, एवढ्याच करता या अमूल्य क्षणिक नरदेहाची आपल्याला प्राप्ती झाली आहे. तेव्हा माणूस व्हा, पशु होऊ नका. पंत म्हणतात, बीज पेरलं की झाड येणारच, तसं कोणतंही कर्म केलं की फळ आहेच आणि जन्मानंतर सुद्धा हटकून ते प्राप्त होणारच आहे. म्हणून पहिलं कर्म टाका, पुण्यकर्म करून स्वर्गाधिकांची इच्छा करू नका. योग साधनाने अष्टमहासिद्धींची इच्छा करू नका. तीही कर्मसाधने जन्म मरण फेऱ्या पडणारी पातकेच आहेत. जी काही कर्मे करायची ती फलाशा सोडून
ईश संकल्पनेने घडतात असं जाणून निराभिमानपणे त्यास अर्पण करा. पंतांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही बी पेरलं की झाड तर येणारच आहे. असं शक्यच नाही की बी पेरलं आणि झाड नाही आलं. बीज तर असतंच. बीज पेरलं की त्याचं कर्माचं फळ सुद्धा येणार आणि त्यातच आणि आपल्याला भोगावंच लागणार. म्हणून कर्म टाका असं पंत निक्षूनपणे सांगतात. कर्म टाका याचा अर्थ असा नाही की कर्तव्य टाका. कारण पंत स्वतः शिक्षक होते आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या घरात आसरा दिला आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण केलं आहे. म्हणजेच थोडक्यात पुरुषार्थ जो भौतिक जीवनात आवश्यक आहे त्याला पंतांनी कधीच मनाई केली नाही. उलट तो यथासांग यथायोग्य रीतीने करायचा ही प्रेरणा दिली आहे. पण इथं जी कर्म टाका म्हणत आहेत ते म्हणजे कर्तेपणाच्या भावनेनी जी कर्म केलेली असतात ती त्यांनी टाकायला सांगितले आहेत. आणि पुढे ते असंही म्हणतात की पुण्यकर्म सुद्धा करू नका. आणि पुण्यकर्म माणूस तरी करतो का? पुण्य करतो, सत्कर्म करतो, त्याला काहीतरी मिळवायचं असतं. म्हणजे ईश्वराच्या आपल्या पाठीशी आधार असावा, ईश्वराचं पाठबळ मिळावं, ईश्वरी शक्तीचं पाठबळ मिळावं या भावनेनेच माणूस सत्कर्म करत असतो. दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. म्हणून त्याच्या हातून सत्कर्म घडत नाही. तर दुसऱ्याचं दुःख केल्याने मला पुण्य मिळेल हा सूक्ष्म भाव असा जरी त्याच्या मनामध्ये असतो, तेव्हा ते पुण्यकर्म टाकायला पाहिजे. पुण्यकर्म करून काय होईल तर पुण्यांश वाढेल आणि तुम्ही स्वर्गात जाल. भगवद्गीतेमध्येही त्यांनी असं म्हटलं आहे, क्षिणे पुण्यम लोके मर्त्य लोकी विशंती. म्हणजे पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा तुम्हाला मृत्यूलोकातच टाकलं जातं. याचाच अर्थ पुण्य सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवत नाही. मग याचा अर्थ सत्कर्म करायचं की नाही, कर्तव्य कर्म करायचं की नाही, तर जरूर करायचं. बरं, योग साधना आणि अष्टमा सिद्धींची प्राप्ती होते. तर त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की ती सुद्धा इच्छा मनात धरू नका, नो एक्सपेक्टेशन. कारण सिद्धी आल्या की त्यातून वेगळा अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारातून पुन्हा भौतिकातच अडकण्याचा मोठा धोका असतो. पण याचा अर्थ असा की साधना करायची नाही, नाही का? कर्म करायची नाहीत का? जरूर करायची. पण जे काही आपण करू ते फलाशा सोडून करायचं आहे. ईश्वराचा संकल्प आहे म्हणून ते आपल्या हातून घडतंय हे जाणून करायचं. अभिमान सोडून जे काही घडलं आहे ते ईश्वराच्या कृपेने घडलं आहे हे जाणून ते ईश्वरालाच अर्पण करायचं असं पंतांचं सांगणं आहे. माणसाचा जन्म तर मिळाला तर त्याचा खराखुरा लाभ आपण घेतला पाहिजे. आणि तो खराखुरा लाभ म्हणजे सद्गुरु भक्ती. सद्गुरूच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगणं आणि घडवणं. पंत महाराज एके ठिकाणी असंही म्हणतात की गुरुपुत्राने 3 गोष्टींचा निश्चयपूर्वक अंगीकार केला पाहिजे. पहिलं म्हणजे सद्गुरु भक्ती. म्हणजे आपले सद्गुरू जे काही सांगतात त्या सद्गुरूच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. दुसरं बंधुप्रीती. आपले जे पिरामिड मास्टर्स आहेत, जे आपल्या सभोवताली आहेत, त्यांच्याबद्दल असीम बंधुप्रीती आपल्याला बाळगली पाहिजे. आणि तिसरं आहे आत्मशांती. यात पहिली कोणती भक्ती आहे तर सद्गुरु भक्ती. म्हणजे आपल्या सद्गुरू वचनांवर दृढ विश्वास. म्हणजे सद्गुरूला आवडेल असं आपलं वर्तन ठेवायचं. तशी आपली वृत्ती राखायची. सद्गुरूला आवडेल त्याप्रमाणे देह आणि मन वागवायचं. सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य प्रीती असावी. भक्ती म्हणजे प्रीती, तन्मयता, तन्मय चित्त, तदात्म होणे, तेच होणे, ऐक्य होणे, भेदरहित होणे, सत्व होणे. भक्ती म्हणजे सद्गुरूची अप्रतिम आवडी. दुसरं म्हणजे बंधुप्रीती. जिथे आपण पिरामिड मास्टर्स असं म्हणतो ते सगळे आपले बंधू आहेत. तिथे आपली असीम बंधुप्रीती असली पाहिजे. म्हणजेच आपण ज्याच्या योगे बांधले गेलो किंवा आपण जे सहोदर म्हणजे आपले जे आप्त म्हणजे विश्व त्याच्यावर आपली प्रीती करणे आणि सर्व बंधूंवर प्रेम ठेवणे हा भाव बाळगणे. तिसरी म्हणजे आत्मशांती. काहीही हो, काहीही घडो, आपल्याला त्याचा बाद नाही. बी लाईक अ नेचर. या सृष्टीप्रमाणे राहण्यासाठी पंत सांगता आहेत. आत्म्याला भीती नाही. अंतःकरण सदा निश्चयरूप, सावध व जागृत राखणं. आपण करता नव्हे हे अनुभवणे. सर्व सद्गुरूंचे प्रेम पहिल्याने बंधू प्रीतीचे रूप सद्गुरू भक्तिरूप झाले व तेच बंधुप्रेम अहेतुक आणि निस्पृह असल्याने नित्यानंददायी होऊन त्याला आत्मशांतीचं रूप आलं. म्हणजे सद्गुरु भक्ती समभाव तीच बंधुप्रीती म्हणजे अनिमित्य व निरपेक्ष प्रेम तेच बंधुप्रीती तीच आत्मशांती. निजप्रेम तृप्ती पूर्ण कामता नीती उत्सव धन्यता. पंतांनी हे जे काही सांगितलं आहे त्यात पहिली आहे सद्गुरु भक्ती
म्हणजे सद्गुरू वचनांवर दृढ विश्वास. दुसरी आहे बंधुप्रीती. तिसरी आहे आत्मशांती. आता सद्गुरू भक्तीने बंधुप्रीती साधते. बंधुप्रीतीने आपोआप आत्मशांती प्राप्त होते. असा एक क्रम सुद्धा पंत महाराज सूचित करतात. म्हणजे खरी सद्गुरूशी अनन्यता असली तर जग आणि आपल्या जगातला व्यवहार, जगाकडे आपली बघण्याची पूर्वीची भूमिका आणि आत्ताची भूमिका यात काय फरक पडतो आहे, आणि आपोआप विश्वाविषयी एक करुणाभाव येतो, एक तळमळ निर्माण होते. दुसऱ्याला जर मी सुख देऊ शकत नाही तर मी दुःखही देता कामा नये, अशी जाणीव मनाला होते. म्हणून प्रत्येकाशी आपला असलेला जो व्यवहार आहे तो प्रेमाचा असणं फारच गरजेचं आहे. इथं आपण एक दुसरी गोष्ट पण लक्षात ठेवावी, की सद्गुरु प्रीती हा त्याचा मुख्य आधार असतो. या प्रीतीमुळेच हा सर्व प्रेमाचा व्यवहार घडत असतो. सद्गुरूकडे दुर्लक्ष करून जर जगावर प्रेम करायला लागलो तर जनप्रियत्व जसं मला आवडतं असं गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, ज्याप्रमाणे जनप्रियत्वाच्या मागे लागलो तर ना जनांना प्रिय होऊ ना सद्गुरूला प्रिय होऊ. तेव्हा सद्गुरू भक्तीतून सहजपणे बंधुप्रीती म्हणजे विश्वाविषयीचा समभाव आला पाहिजे, तेव्हा तो येतो. आपले लोकांशी असलेले संबंध हे अगदी गरजेपुरते किंवा कर्तव्यापुरते उरतात. प्रेम असतं पण आसक्ती नसते, म्हणूनच गुंता नसतो, आणि म्हणूनच अशांतीची कुठलीही कारण निर्माण होत नाहीत, आणि आपण आत्मशांतीने भरून जातो आणि सगळीकडे आत्मशांतीने वावरू शकतो. आता जो सद्गुरू भक्त आहे, गुरुपुत्र आहे, त्याला काहीच असाध्य नाही. पंतांनी एके ठिकाणी दत्त पंतांनी एके ठिकाणी दत्त प्रेम लहरीच्या 8व्या पुष्पात असं म्हटलं आहे, की गुरुपुत्राला काहीच अशक्य नाही, नथिंग इज इम्पॉसिबल. त्याला सर्व शक्ती वश आहेत, पण कडी इतका अभिमान सुद्धा गुरुला सहन होत नाही. ग्रहदेवता वगैरे सर्व याचे सेवक आहेत. पंचमहाभूते याचे चाकर नोकर आहेत. या गोष्टीला शर्त ही की कोणत्याही तऱ्हेचा अभिमान किंवा स्वार्थ गुरुला सहन होत नाही. कारण समतल मन हलकं असतं आणि समता बिघडल्याने त्याला जडता येते. समरस स्थितीत सर्व शक्ती स्वाधीन असतात. प्रसाद घ्यावा गुरुच्या हातचा आणि तो गुरुगृही खावा. आता हे जे पंतांनी सांगितलं आहे त्यातलं शेवटचं काही वाक्य असं आहे, गुरु म्हणतात, तरी पण अवधी काही उघडपणे गोष्ट सांगितली आहे की जो गुरुपुत्र आहे तो खऱ्या अर्थाने त्याला सर्व शक्ती आपोआप वंश आहेत, पण त्याला कुठल्याही कुठल्याही रीतीचा जर अहंकार असेल, अभिमान असेल तर ते गुरुला सहन होत नाही. ग्रहदेवता हे गुरुपुत्र सुद्धा सेवक आहेत. पंचभूत सागर आहे, पण एक अट अशी आहे की कुठलाही अभिमान त्यात असता कामा नये, कुठलाही स्वार्थ त्यात असता कामा नये. म्हणजे मन समतोल असले पाहिजे. जर स्वार्थ आला तर मनाचा समतोलपणा बिघडतो आणि मन जड होतं. जे मन समरस आहे, समतोल आहे, सद्गुरुमय आहे, त्याच्या सर्व शक्ती त्याच्या स्वाधीन असतात. एक श्लोक असा आहे, यस्य स्मरण मात्रेन सिद्धिम सम लभते जना. सद्गुरूच्या स्मरणाने सुद्धा त्याच्या सद्भक्तांना सर्व सिद्धी सहज प्राप्त होतात. पण आवड तुम्हाला कशाची आहे, सिद्धींची की सद्गुरूंची? जर सद्गुरूंची असेल तर सिद्धी तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतात. सिद्धींची तुम्हाला फिकीर वाटत नाही. जे मला आवश्यक आहे ते सद्गुरू घडवतीलच हाच भाव असतो. घडवणारा आपला मी आहे असा कोणताही भाव मनात येत नाही. जो गुरुपुत्र असतो त्यांच्यात एका प्रकारची निश्चिंती असते. निश्चिंती हा फार मोठा गुण आहे. निश्चिंती शांती हीच पुष्टिकारक आणि आरोग्यकारक आहे, असं पंतांनी 8व्या पुष्पात एके ठिकाणी म्हटलेले आहे. या सद्गुरूची ही वचनं इतकी सुंदर आहेत की त्याला कोणताही भावच नाही आहे. त्याच्यामध्ये एक पद पंतांनी असं सांगितलंय, क्षणोक्षणी विसरत तुझला, परी राखीसी निशिदिनी मजला. सेवा स्मरण काही न करता योगक्षेम वाहतोसी भला. अभय देऊनी सुखविसी सतत, मूढ दास निश्चिंत केला. बालावधूत दत्त प्रभू तू, प्रेमानंद विश्वी दाविला. पंतांची अशी 4000 पदं आहेत. त्यातलंच एक ध्यानावरती आहे. आपण गुरुपुत्राने सतत आपल्या ध्यानावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे, विषय चिंतन टाकुणी हे मन, सद्गुरु सद्गुरु भजनी जागो रे, भोगार्जनी श्रमते ही काया, सज्जन सेवनी वागो रे, निजभक्ती सुख पुरवी दत्ता,
आनंद तुझ पाशी मागो रे. असं माझ्या सद्गुरूचं प्रेमळ वचन आहे. पंत म्हणतात, पंत एक कथा सांगतात, की एका मुलाची आई त्याला नुसती आंबील आणि भाकरी खाऊ घालत असते आणि निश्चिंत ठेवत असते. तो मुलगा असा शक्तिवान झाला. एके दिवशी तो फारच शक्तिवान झाला. एकदा त्याने काय केलं, एक हत्ती रस्त्याने जात असताना त्याची शेपूट पकडून त्याला शेपूट धरून थांबवलं. हे बघून राजाला खूप आश्चर्य वाटतं, की हा एवढासा छोटासा मुलगा याने या हत्तीचं शेपूट पकडून त्याला कसं काय बरं थांबवलं असावं? या मुलाला नक्कीच काहीतरी पौष्टिक आहार मिळत असेल असं त्याला वाटलं. आंबील आणि भाकरी या मुलाला कसं काय पुष्ट करू शकतात असं त्या राजाला वाटलं. पण तपास करता असं कळलं, की निश्चिंती म्हणजे त्याच्यामध्ये जी निश्चिंत भाव होता, हे याच्या बलाचं कारण आहे. तेव्हा तो राजा त्या मुलाला म्हणाला, की "तू माझ्या राजवाड्यावर रोज 3 वेळा जेवायला ये आणि एक गोष्ट लक्षात ठेव, की जेवणाकरता जी वेळ मी दिलेली आहे, ती तू पाळलीच पाहिजे." त्याप्रमाणे तो मुलगा रोज राजाच्या घरी जेवायला जाऊ लागला. पण वेळेवर गेलो नाही तर शिक्षा होईल या भीतीने त्याला नेहमी चिंता वाटू लागली. गेले काही महिने असे काही महिने तो गेला. पण नंतर त्याच्याकडून एका रेड्याला सुद्धा थांबवणं शक्य झालं नाही. चिंतेचं फळ निर्बलता आणि निश्चिंती त्या बाळाला कारण झाली. त्याला जे पूर्वीचे आंबील आणि भाकरीमध्ये जे सुख, जी शक्ती होती, ती त्याला नंतर नाही मिळाली. त्या राजाच्या राजभोगापुढे सुद्धा ते व्यर्थ होतं. कोणी जाणे कोणी जाणे आपल्याकडे नाही तर ईश्वराकडे आहे असे समजून निश्चिंत राहावे. शांतीच मनाला शक्ती देते. शांतीने स्मरणशक्ती, ज्ञानशक्ती, धृती या वाढतात. म्हणजे साधकाने पहिलं तर निश्चिंत व्हायला पाहिजे. निश्चिंत झाल्याशिवाय आपण कोणत्याही ध्यानामध्ये, कोणत्याही ज्ञानभक्तीमध्ये आपण पूर्ण एकाकार होऊ शकत नाही. जर आपण निश्चिंत व्हायला पाहिजे. जर आपण अखंड मंडलाकार वगैरे असं म्हणतो, सद्गुरूंना आपण काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून त्याची आपण गर्जना करतो. त्यांचा जय जयकार करतो आणि मग भीतो आपल्या कुठल्यातरी छोट्या संकटाला. कुठल्यातरी एका छोट्या संकटाला घाबरून आपण त्याच चिंतांमध्ये, त्याच संकटांमध्ये, त्याच विचारांमध्ये गढून जातो. सर्व काही तेच आहेत. अकर्तुम कर्तुम अशी सर्व काही त्याची शक्ती आहे. मला भिण्याचं काय कारण आहे? माझ्यासाठी जे आवश्यक आहे ते सद्गुरू माझ्यासाठी करणारच आहेत. हा भाव जर सतत मनात असला तर निश्चिंती हळू येऊ शकते. शब्दांनी आपण जगू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. आता ही निश्चिंती जी आहे ती नसल्यामुळे चिंतेमध्ये शब्दांनी आपण जगू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. आता ही जी निश्चिंती आहे, ती नसते. नसल्यामुळे चिंतेमध्ये अनेक प्रकारचे रोग हे आपल्या चिंतांमुळे आपल्याला जडतात. असं सायन्सने, विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच आता मधुमेह, आता हा डायबिटीज कसा होतो? तर तुमच्या चिंतेच्या स्वभावामुळेच तो वाढतो, असं सिद्ध झालंय. मग आपली नेमकी चूक काय आहे? ही चिंता सुरू कुठून होते? पंत महाराज असं सांगतात, की आम्ही चूक काय करतो? की जे प्राप्त आहे ते संतोषाने भोगणे. म्हणजे आपल्याला जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण अतृप्त असतो. ते संतोषाने भोगणं तर सोडून देतो. ते सोसणं सोडून जे प्राप्त नाही, प्राप्तापासून संतोष न पाहता अप्राप्यासाठी आपण धावत असतो, तळमळत असतो. जे वस्तू, जे काही आपल्याला मिळालंय त्याचा आपण अजिबात विचार करत नाही. जे आपल्याकडे नाहीये त्याचा आपण सतत विचार करून त्याच्यासाठी तळमळत असतो. प्राप्त घडी तुझी साधुनी घेई, पुढची घडी तव हाती नाही. पुढे त्यांनी एका शिष्याचं नाव घेतलंय. त्यांचं नाव आहे कलाप्पा. आता असा सिद्धांत म्हणतात, मला क्षमा करा, मला कलाप्पांची पार्श्वभूमी माहिती नाहीये, पण त्यांनी कलाप्पा असा नावाचा उल्लेख केलाय. कलाप्पाच्या रोखठोक सिद्धांतात असा होता, की आपलं जे आहे ते आपणास कधीच सोडून जात नाही. आता हे कलाप्पांचं त्यांनी असं इतकं सुंदर उदाहरण दिलंय, की या कलाप्पाने असं सांगितलंय, की जे आपलं आहे ते आपल्याला कधीही सोडून जात नाही आणि जे दुसऱ्याचं आहे ते आपल्याला नको. आपलं जे आहे त्याची आशा करण्याची जरुरी नाही. कारण आशा नाही केली तरी ते आपल्याकडे येणारच आहे. आपले जे आहे त्याबद्दल आशा नको. आपलं जे नाही त्याबद्दल आशा करून काहीही उपयोग नाही. कारण आशा व्यर्थ आहे. आशा करणं म्हणजे मूर्खपणाचं मूर्खपणाचं काम आहे.
आपले जे आहे ते दुसऱ्याचे कधीही होऊ शकत नाही आणि जे आपल्याकडे येणार आहे ते कधीही चुकणार नाही. म्हणजे इथे ते फार मोठी गोष्ट सांगतायत. आशा करायची गरज काय आहे? जे आपलं असणार आहे ते आपल्याकडे येणारच आहे आणि आपण आशा करो किंवा ना करो, जे येणार नाही किंवा ज्याची आशा केल्याने जे येणार नाही ते कधीही येणार नाही. तेव्हा आशेचा स्वभाव आपण सोडायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीची आशा करणं सोडलं पाहिजे. आशा नाही, जे काही आहे ते सद्गुरूवर सोडलं पाहिजे. ज्याची इच्छा त्यांची इच्छा असेल तर ते मला देतील, नाहीतर नाही देणार. पुढे ते असंही म्हणतात, की आपली सर्वात मोठी चूक अशी होते, की प्रपंचात किंवा व्यवहारात आपल्या वरच्या पायरीवरील माणसांकडे आपण पाहतच नाही. प्राप्तीची आशा करतो आणि अप्राप्तीसाठी खटपट करतो. म्हणजे जे आपल्याकडे आपल्याला जे प्राप्त आहे, जे अवेलेबल आहे, जे सद्गुरूंनी आपल्यासाठी इतकं सुंदर दिलेलं आहे, ते ते आपण पाहतच नाही. जे आपल्याकडे नाही आहे, त्याकडे आपण पाहतो आणि तळमळतो. आपल्या खालच्या पायरीवर कोण किती जास्त दुःखी आहे. आपल्याला जी स्थिती देवाने दिलेली आहे, ती चांगली आहे. या गोष्टीकडे आपण संतोषाने, समाधानाने पाहतच नाही आणि त्या देवाचे उपकार, ग्रॅटिट्यूड न मानता आपण अप्राप्त म्हणजे जे आपल्याकडे नाही आहे, याची आशा करून देवाला सतत दोष देत असतो, दूषण देत असतो. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार फळ मिळत असतं. एखादा श्रीमंत असतो, एखादा अत्यंत श्रीमंत, एखादा अत्यंत गरीब असतो. तो श्रीमंत असला किंवा गरीब असला, एखाद्याला जास्त मिळालं किंवा एखाद्याला कमी मिळालं, याचा अर्थ असा नाही की तो देवाचा दयाळूपणा आपल्यावर कमी जास्त झाला. ही प्रत्येक माणसाची काही कर्म आहेत, ज्या कर्मांमुळे तो श्रीमंत झाला किंवा गरीब झाला. श्रीमंती आणि ही गरिबी ही एखाद्याला जास्त मिळाल्याने एखाद्याला मिळालं नाही, त्याच्यावरून जीवनाचा काहीही आपली प्रतवारी, आपली योग्यता ठरत नाही. श्रीमंत माणूस जर अध्यात्मात अनुकूल नसेल, तो ध्यान करत नसेल, तो साधना करत नसेल, तर त्याची श्रीमंती वाया आहे. ती श्रीमंती त्याला अधिक पापी बनवते, अधिक दुष्कर्म करायला भाग पाडते आणि त्याला आणखीन जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवते. जर गरीब माणूस सदहृदय आणि संवेदनशील असेल, सतत साधना, ध्यान, प्रचार-प्रसार, सज्जन संगती करत असेल, तर त्या गरिबीला त्या साधनेच्या आड येत नाही. म्हणजे महाराजांनी गरिबी त्याच्या आड येत नाही. म्हणजे महाराजांनी हे आधीच सगळं सांगून ठेवलेलं आहे. एकदा त्याच्याकडे काहीच नसेल. आता महाराजांनी याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण दिलंय, की त्याला अधिक पापी बनवते आणि म्हणजे जे श्रीमंत असतात, जे साधना करत नाहीत, त्या जन्म-मृत्यूंच्या फेऱ्यामध्ये त्यांना अडकवून ठेवतात. महाराज एक उदाहरण सांगतात, की जो अत्यंत गरीब आहे, तो सुद्धा फार मोठा दानशूर असू शकतो. तर गोंदवल्याच्या जवळ एका नदीजवळ एक रामदासी नावाचे गृहस्थ होते. ते दिवसभर उपवास करायचे आणि त्या गावातच जाऊन प्रत्येक ठिकाणी भिक्षा मागायचे. 4-5 घरी भिक्षा मागायचे. कोरडी भिक्षा मागायला तेवढंच दुपारी घ्यायचं आणि रात्री उपवास करायचा. म्हणजे थोडक्यात एकदाही त्यांनी म्हणजे दिवसातून एकदाच भिक्षा मागायची. त्या एका भिक्षेवर एकभुक्त, एक वेळ जेवण करून ते व्रतावरती होते. महाराज म्हणाले, "चला, आज आपण स्वतः भिक्षा मागायला जाऊया." त्यांच्या शिष्यांसह ते स्वतः भिक्षा मागायला गेले आणि अनेक घरी ते जातात. साक्षात महाराज आपल्याकडे आलेत असं बघून लोकांनी त्या काळाला साजेसं फार मोठं असं काही पैसे, धान्य वगैरे सगळं झोळीत टाकलं. साधारण 12च्या आधी, 12च्या सुमारास महाराज त्या नदीकाठी आले, जिथे हा रामदासी होता. त्यांनी भिक्षा आणली होती. आता ती बाहेर काढणार, तेवढ्यात महाराजांनी "जय जय रघुवीर समर्थ" असा पुकारा केला. तो लगबग बाहेर आला. त्या रामदासीने ऐकलं, की हे माझे सद्गुरू आहेत आणि त्याने आपली सगळी झोळी महाराजांच्या झोळीत अर्पण केली. तेव्हा महाराज म्हणाले, "हा आहे खरा दानशूर. पहा, प्रत्येकाने मला जे काही दिलं, ते आपल्याकडे काहीतरी राखून दिलं. पण या रामदासाने त्याच्याकडे जे काही होतं, आत्ता या क्षणी, ते सगळं त्याने मला अर्पण केलं. तर असं आहे, आपण वरच्या पायरीवर त्याला काय मिळायचं आहे, हे बघतो आणि त्याचं दुःख बाळगतो. खालच्या पायरीवर कोण कसा आहे, कोण कसा दुःखात आहे, याचा विचार करून परमेश्वराने आपल्या परमेश्वराने आपल्याला ज्या चांगल्या स्थितीत, ज्या सुस्थितीत ठेवलं आहे, त्याचा अनुभव घेऊन त्या स्थितीत समाधान मानायचं. आपण असे अनुभव घेऊन कधीही तृप्त होत नाही. याच्या उलट आपण आपल्याला काय मिळालं नाही याचा विचार करत राहतो.
हा जो रामदासी आहे याचं हृदय अंतःकरण इतकं मोठं आहे की ह्याचा अनुभव या पंतांनी या उदाहरणामध्ये फारच सुंदर दिलेला आहे. आता पंतांनी एक दुसरं म्हणजे खरा दानशूर कोण आहे ह्या रामदासांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेलं आहे. परमार्थात आपल्या एवढा श्रेष्ठ भक्तिवान कोणीच नाही असं बघून अभिमानग्रस्त आपण होतो आणि आपल्याला ज्या स्तुस्थितीत ठेवलं आहे ते आपण बघत नाही. म्हणजे कोण किती श्रेष्ठ भक्तिवान आहे, कोण किती ज्ञानी आहे असं कोणीच बघत नाही. आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या सुधारणेत परमार्थ बुद्धीची वाढ न होता आपला परमार्थ आपण खुंटतो. अशा रीतीने आपण व्यवहारात आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी घातक मार्गच निवडतो आणि दुःखी होतो. व्यवहार सुख मिळण्यास खरा हितकर मार्ग कोणता आहे? तर आपण शिखरावरती आहोत असं मानू आणि खालच्या पायरीवर असलेल्याला पाहून आपल्याला मान्य आणि प्राप्त वस्तूंनी सुखी होणे. तसेच परमार्थात हितकर मार्ग कोणता? तर आपण सर्वात खाली आहोत, अगदी खालच्या पातळीवर आहोत आणि आपल्यावरती खूप खूप मोठे महात्मे आहेत अशी दृष्टी ठेवणे म्हणजेच भौतिक भौतिक आत्मज्ञान करून घेणे. असा माणूस प्रयत्न करतो. तो कोणालाच विचारून प्रयत्न करण्यासाठी थांबत नाही. आपण जे करतो, हे जे प्रयत्न करत करत असताना सुद्धा जे मिळाले आहे, त्यात समाधान मानता आलं पाहिजे आणि कितीही मिळालं तरी समाधान होतच नाही. मात्र सदैव परमार्थाला मात्र आपण सदैव तुच्छ आणि शूद्र मानतो, सामान्य मानतो. त्याच्यासाठी आपण वेळ देत नाही. ध्यानासाठी आपण वेळ देत नाही. आपल्याला अजून बरीच साधना करायची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणीतरी होण्याची माणसाला खूप मोठी घाई असते. असं सुद्धा एकदा गोंदवलेकर महाराजांनी असं एकदा सांगितलंय, की आपण वृत्तीने साधनारत राहिलं पाहिजे, ध्यानरत राहिलं पाहिजे. अशी वृत्ती जेव्हा आपली होईल, तेव्हा व्यवहारी जगात आपण शांततेने, शांतीने वावरू शकू. पंत महाराज असं म्हणतात, शांती राखणे म्हणजेच सेवा शांती म्हणजेच मनाचा समतोलपणा व्यवहारात आणणे. कोणत्याही प्रसंगी मन समतोल असेल तर ही कामं बिनचूक हवी तशी होतात. लोकांची चूक होते, तीही मनाचा समतोलपणा न राखल्याने गडबड करतात आणि चुका करतात. शांती ही सद्गुरूने तुम्हाला मोठ्या प्रेमाने दिलेली आहे. थोडक्यात शांती सद्गुरूंनी प्रदान केली आहे. आपण जे काही आपण जे नाही त्याची चिंता, लालसा मनात ठेवून त्यात तृप्त होत नाही. म्हणूनच सतत अशांत होतो. साधनेची काही सत्र पंतांनी श्री दत्त प्रेमलहरीच्या 7व्या पुस्तकात सांगितलेली आहेत आणि ती मनाला फार प्रेरणा देणारी आहेत. स्वामी क्षमा करा. पंत महाराज सांगतात, मीपणा म्हणजे त्याग. मीचा त्याग नव्हे. मी पण त्याग म्हणजे देह प्रेत होणे. या देहाला प्रेत समजणे. असे समजल्यावर त्यावेळेला प्लेगाच्या साथीमध्ये त्यांनी अशा समाधी पुष्कळ पाहिल्या. लंगोट घातल्याने संन्यास होत नाही. याहून गल्लीतला कुत्रा बरा. कुत्र्याला कल्पना सुद्धा नसते की तो पूर्ण नग्न असतो. पण त्याच्या लंगोटाची गरज नसते. पश्य मामैव सर्वत्रम. सर्व ठिकाणी मलाच पहा. उपदेश, शिक्षण, बोध आणि प्रीती अशी दोन तऱ्हेची असतात. आपल्या बापाची जी भीती असते ती फार कठोर असते आणि आई कशी असते? आईची प्रीती फार मऊ असते. आपल्या प्रेमाने आपल्याला पाहिजे ते जमते. क्रूर व्याघ्र म्हणजे वाघ सुद्धा शांत आणि नम्र होतात. साप सुद्धा प्रेमाने वश होतात. नरसिंहाची उग्रता शांत व्हावी म्हणून लक्ष्मी मोहक रूप धारण करून त्याच्या समोर आली. पण त्याचे उग्र रूप पाहून घाबरून परत गेली. प्रल्हाद त्याच्या पुढे जाऊन निर्भयपणे उभा राहिला. त्याची प्रेमदृष्टी पूर्ण पाहतात नरसिंह शांत झाले. प्रल्हादाची एक स्टोरी इथं ते सांगतायत की प्रल्हाद निर्भयपणे त्याच्याकडे इतका प्रेमा होता. तो त्या नरसिंह अवतारासमोर एवढा गंभीर अवतारासमोर तिथं उभा राहिला आणि नरसिंह त्याच्या त्या प्रेमदृष्टीने त्याला पाहूनच शांत झाला. प्रेम मोहिनीचे साधन विलक्षण आहे. त्यामध्ये मातृप्रेमाने वश करणारा प्रेम कुठेही नाही. अगदी कोपिष्ट विशिष्ट संतप्त झालेला मनुष्यापुढे कोणीही जरी आला तरी त्याचा क्रोध शांत होत नाही. पण त्याचं लाडकं लहान मूल त्याच्या अंगावर चढून त्याची दाढी धरली की झरकन त्याचा कोप उतरतो, त्याचा राग शांत होतो. तो त्याच्याशी हळसू खेळू लागतो. केवढं आश्चर्य आहे. एखादा कुत्रा देखील किती प्रेम करतो, किती मोहित करतो, हे आपण सर्वत्र पाहतोच आहे. या जगात सर्वत्र प्रेम भरलेलं असलं, प्रेमच असतं. हे विश्व
हे सगळं प्रेम आहे. हे विश्व प्रेमाचे आणि प्रेम भोगायचे आहे. प्रेम रहे थोडाही, भोग असू शकत नाही. हे आनंदच पूर्णच आहे. म्हणून विश्व हे सद्गुरूचा नित्योत्सव आहे. जगातील सर्व व्यवहार, आत्मप्रेम, अखंड सद्गुरू भक्ती असे जग आहे. माणसाचं मन या परमार्थाचे सर्वात मोठं साधन आहे. पंत असं सांगतायत की मनाचा उपवास हा सर्वसाधारण श्रेष्ठ आहे. कारण तर स्थूल देह शरीर हे जागृत अवस्थेत उपयोगी पडतं. म्हणून आपण शरीराचं पोषण सुंदर सुंदर अलंकार करण्यात, सुंदर सुंदर शृंगार करण्यात, ह्या शरीराचं आपण पोषण करण्यात वेळ दवडतो. पण मनाचा अलंकार कसा करायचा? मन हे सूक्ष्म शरीराप्रमाणे फिरत असून जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये सुद्धा उपस्थित असतं. सुषुप्तीत देखील लीन होऊन राहत असतं. अशा सर्व अवस्थांमध्ये आपल्याला कधीही सोडून न राहणाऱ्या मनाचं पोषण, मुंडन, अलंकरण आमचं लक्ष जात नाही. हा केवढा मोठा अविचार आहे की आपण या मनाचं पोषणच करत नाही. मनाची खरी योग्यता, खरी कर्तबगारी, खरं महत्व आपण पाहत नाही. म्हणून इहपरी ही दुर्दशा होत आहे. हे मन या जन्मीचा सोबती आणि गडी आहे. इतकंच नव्हे, ते आपल्या जन्मोजन्मी सेवक किंवा मित्र होतात. म्हणून अहिताकडे लागल्यास ते आपला शत्रू होतं. म्हणून मनाला शत्रू किंवा मित्र करून आपल्या हातातलंच काम आहे की त्याला शत्रू बनवायचंय की त्याला मित्र बनवायचंय. शरीरापेक्षा मन हेच श्रेष्ठ आहे. तर मनाला सोडून शरीर हे निरुपयोगी आहे. मन आहे तर शरीर भोग आणि क्रिया साधतात. मनाला सोडून शरीर निरुपयोगी होतं. मन आहे तर शरीराला भोग आणि क्रिया साधतात. मन नाही तर हे शरीर मृतपाय असतं. अशा या उत्तम साधन भूतमनाकडे दुर्लक्ष करून शरीर तेवढं पोसून मिरवणं हे अपाय करून घेणार आहे. म्हणून मनाला रोज पुष्ट आणि निरोगी करणारं चांगलं अन्न खायला द्यावं. ह्या मनाला संत बोध भरवावा, साज्जन सांगती करावी. शरीर पोषणापेक्षा आपल्या मनाच्या पोषणामध्ये आपण जास्त लक्ष द्यावं. मन सुंदर सुशोभित होईल असं त्याचं वरचेवर अलंकाराने त्याला साजरं करावं. मादक भोगयुक्त कल्पनारूपी सगळे केस केस काढून त्या मनाला सुंदर अलंकारित करावं. पंतांनी इतकं सुंदर उदाहरण दिलंय मनाविषयी की या मनामध्ये शरीरापेक्षा मनच श्रेष्ठ आहे. आणि का श्रेष्ठ आहे? तर या मनाला सोडून हे शरीर निरुपयोगी आहे. शरीर तर भोग आणि क्रिया साधतात. मनाला सोडून मनाला आपण अजिबात लक्ष देत नाही. या शरीर पोषणाकडेच आपण लक्ष देतो. त्यामुळे त्यांनी मनाविषयी फार छान इथं त्यांनी बोध सांगितलाय की या मनाला चांगलं चांगलं अन्न द्यावं, रोज पुष्ट निरोगी करणारं, संतबोध भरवावा, सुंदर सुशोभित करावं. आणि त्याच्यामध्ये त्या मनामध्ये भित्रेपणा जाऊन एक शूरपणा जडावा. नेहमी संकट, दुःख, ताप सोसण्याची त्याला सवय लावून काळाशी आपला दिनक्रमामध्ये जितके पण आपल्यावर संकट येतात त्याच्याशी नेहमी कुस्ती खेळायला शिकून त्या काळाची जिंकण्याची तयारी ठेवावी. म्हणजे त्या काळाला आपलाच विजय होणार आहे अशी आपण त्या मनाची तयारी ठेवावी. मनरूपी घोडा नेहमी घरी बांधून ठेवला असता एका फटाकडीच्या म्हणजे एक जो फटाका असतो त्या शब्दाने तो बिचकतो आणि काळाशी लढाई करण्याच्या वेळी तोफेच्या आवाजाशी कसा टिकेल. इतकं सुंदर उदाहरण पंतांनी याच्यामध्ये दिलंय की एक छोटीशी लवंगी म्हणजे एक पटाका जरी लावला तरी मन आपलं घाबरून जातो. त्या मनाला इतकं कमकवत ठेवायचं नाहीये. त्या मनाला तोफेच्या तोंडी दिल्यावर सुद्धा तो मन किती छानपणे त्या मनाची आपल्याला लढण्याची आणि जिंकण्याची तयारी ठेवायची आहे. तो या तोफेच्या आवाजाला कसा टिकेल? तर तो मैदानात हा जो मनरूपी घोडा आहे, जो हॉर्स आहे, मनरूपी घोड्याला जंगलात जर नेलं तर नद्या, दर्या, खंदक, टेकड्या, डोंगर पार करून कसा समर्थ होईल. म्हणून मनरूपी घोडा जर निर्वाणी म्हणजे शेवटी उपयोगी पडावा असं जर आपली इच्छा असेल तर त्याला पूर्वीपासून चांगलं त्याला दाना पाणी, चांगलं खत पाणी देऊन, त्याला सज्जन संगती, त्याला ध्यानाचा आसरा देऊन, चांगली खरारी देऊन, त्याचं अंग रगडून पुष्ट करून मोकळ्या मैदानात, जंगलात, रणात, शर्यतीत खेळवून त्याला नेहमी जिंकून खेळण्याची सवय लावून त्याचा भित्रेपणा देऊन अंग रगडून पुष्ट करून मोकळ्या मैदानात आणि जंगलात त्याला सोडलं पाहिजे. त्याला धीट केलं पाहिजे. त्या मनाला निर्भय आणि निडर केलं पाहिजे. हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. ते दुसऱ्या सीमेला
दुसऱ्या निर्वाणीचे शूरप्रसंग कसे बघावेत, अशा मनाला आपण सखा आणि सन्मित्र करून कसं ठेवावं, त्याच्याशी एकांत कसा करावा, आपलं हितगुज कसं बोलावं, सुखदुःखाच्या गोष्टी निवारा मनाशी निरंतर सलोखा करावा, त्याला वश करून संस्कृती भोऱ्यातून आपली सुटका करून घ्यावी. आपण मनाशी एकांत आणि सख्य करत गेल्यानं व्यवहारी मनाचा जी इंद्रिय आहेत तिकडे न होता निवृत्ती मार्गाकडे आपण वळून आत त्रिपुटीयुक्त आत्मदेवाचा आत्मदर्शनाचा शोध लावून देईल. पंत महाराज इथे असं सांगतायत की मनाशी हितगुज करा, मनाशी एकांत करा. याचा अर्थ मनन, चिंतन, निधिध्यास करा. जिला पाहिजे, जे आपल्याला पाहिजे तसं तसं होत जाईल, तसं तसं अंतर्मुक्तता वाढेल. अंतर्मुक्तता वाढत गेली की बहिर्मुक्तता कमी होत जाईल. इनर इनर व्हॉइस आणि आउटर व्हॉइस बद्दल पंत सांगतायत. मुक्त आपोआपच म्हणजे इंद्रियांद्वारे आहे ती हळूहळू क्षीण होईल. चिंतनाचा, एकांताचा, मननाचा आनंद एकदा मिळू लागला की आत्मतृप्त होऊ लागलो की मन निर्भय निडर होईल. या निर्भयतेने त्याविषयी निस्संग विषयी पंत एके ठिकाणी असं म्हणतात, गुरुपुत्राच्या दृष्टीस काहीच आड येऊ नये. दृष्टी पराडता कामा नये. भीती दिसते ते मुद्दाम पाऊल टाकावे. म्हणजे आपल्याला जर कुठल्या गोष्टीची भीती वाटते, संकट वाटते, तर जाणून बुजून आपण त्या मनाला खंबीर करायचंय, मनाला निर्भय करायचंय आणि ती भीती बाजूला करायचंय आणि ती भीती अशी शिल्लक ठेवायचीच नाहीये. म्हणजे पंतांनी त्या मनाला, त्या मनरूपी घोड्याला अतिशय निर्भय आणि निश्चय करायला सांगितले आहे. असं केल्याशिवाय भीती जात नाही. त्याला मुद्दाम ती भीती दिसते, तर मुद्दाम पुढे पाऊल टाकायचंय आणि त्याची भीती घालवायची आहे. या भीतीला बाजूला करणं किंवा चुकून राहणं हे शिल्लक ठेवणं आहे. भीतीने ती वस्तू कधी ना कधी उरावर येऊन बसणारच. म्हणजे आपण जर त्याला घाबरलो, तर ते पुन्हा आपल्यावरती हावी होणार. तसंच तूच एक दत्त, तूच एक सद्गुरू म्हणून घरी आणि भीतीच्या जागी पाऊल ठेवलं, तर भीती नाहीशी होऊन जाते. आपण अनेकदा अनेक गोष्टींना भीत असतो. त्या भिण्याचं कारण असं आहे, की आपण मनाला विपरीत असं काही घडेल, असं काही घडू नये अशी तळमळ असते. म्हणून ती भीती असते. पंत म्हणतात, की ही भीती हे भीतीचं पहिलं पाऊल टाका. या प्रसंगाला कधी ना कधी आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. आता जरी टाळलं तरी पुढे तो प्रसंग आपल्याकडे येणारच आहे. तेव्हा निर्भय बना, निडर बना आणि त्या मनरूपी घोड्याला एकदम बलशाली बनवा. ते टाळून तरी काय उपयोग आहे? तो टाळण्याचा प्रसंग तर शिल्लक आहेच ना. आज ना उद्या तो घडणारच आहे. मग आम्हाला मग आम्ही आमची भीती सुद्धा पुढे ढकलत असतो. भीतीला भर घालत असतो. प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे. आताच सोक्षमोक्ष लागेल. भीतीची कारणं सुद्धा वाढणार नाहीत. तर गुरुपुत्रांनी या जगात निर्भयतेने आणि निशंकपणे राहिले पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनाला पूर्णपणे तयार केले पाहिजे आणि मन प्रसन्न राहून जे सद्गुरु बोध आहे, जे सद्गुरु वचन आहे, त्यानुसार आचरण करण्याचा संकल्प त्यांनी मनाशी दृढ केला पाहिजे. सद्गुरु भक्तीशिवाय जगात काहीच खरं नाही. पंत म्हणतात की आमच्या देहाला नित्य प्रेतावस्था चालू आहे. आपण बाहेरून चांगला वारा आत घेतो आणि आतील विषारी वायू बाहेर सोडतो. म्हणजे आपण जो पवनपुत्र म्हणजे आपण जो श्वास आत घेतो, तो एक सुंदर श्वास आपण आतमध्ये घेतो आणि विषारी जो वायू आहे तो आपण बाहेर सोडतो. आपल्या शरीरात क्षणोक्षणी मरणक्रिया चालू आहे. शरीरातील परमाणू सारखे सारखे बदलत आहेत. शरीरात असंख्य कृमी जन्मून मरत आहेत. कालचे आम्ही किंवा कालचे जग आता नाही. कालचे आम्ही मेलो आणि या क्षणाने आता आम्ही नवीन होऊ आणि या क्षणात जगही बदलेल. एक जाऊन दुसरे आले. अनित्यानी शरीरानी अशा मृतप्राय प्रेतमय अशा घाणेरड्या शरीराचा अभिमान, ममता व्यर्थ का व्हावी? काळाचा घात आपल्यावर क्षणोक्षणी होत आहे. क्षणभंगूर शरीर भोगत मला ते कळवत आहे. शरीराने घाणेरड्या, शरीराचा आपलेपणा व्यर्थ. हे शरीर कालव्यात बसा. घाणीच्या पुतळ्यास मिठी का मारावी? का चुकून पडावे या घसवटणीत? या चर्मवत या का कुजत पडावे? त्यांनी शरीराला एक नाशिवंत देह असं म्हटलेलं आहे आणि फार सुंदर उदाहरण इथे तिने दिलं आहे. आता इथं जी देहाची जी निंदा आहे, आमच्या मनात देहाची जी तीव्र आसक्ती आहे, तिच्यावर मरा मरा करण्यासारखं आहे. म्हणजे थोडक्यात जे अनित्य आहे, जे वारंवार हे शरीर आपल्या मृत्यूपंथाला जातं आणि त्याची आस धरून जे अशाश्वत आहे, त्याच्यातून शाश्वत मिळेल हे मनाशी निश्चय करून भरडले जात असतो. त्याच्यावर जगामध्ये शाश्वत काय आहे, काय सत्य आहे, काय वास्तव आहे, काय अखंड टिकणार आहे, ते पाहून माणसाने आपले मन एकाग्र कॉन्सन्ट्रेट केले पाहिजे. पंथांच्या बोधाचं सारच असं आहे
की असाच सदैव स्थिर, सदैव शाश्वत, सदैव परिपूर्ण परिणाम असाच एक सद्गुरू आहे. तरी सद्गुरू भक्ती ही माणसाच्या जीवनाची खरी साधनाची गोष्ट आहे. हेच खरं माणसाचं आद्य कर्तव्य आहे. पंत म्हणतात, नरजन्म मनुष्य देह लाभल्याने प्रत्येकाने गुरु जोडावा आणि गुरुभक्तीत काळ व्यतीत करावा. याहून जन्माला अन्य साधन नाही. आपण श्वासालाच सद्गुरू मानतो. ह्या श्वासाला, या सद्गुरू सोबत आपण सन्निध अखंड त्याच्या स्मरणात राहून, अखंड त्याच्या भक्तीत राहून, त्या श्वासासोबत, त्या सद्गुरू सोबत आपल्याला अखंड राहायलाच पंत सांगत आहे. या जन्माला अन्य सार्थक नाही. गुरुभक्तीत काळ व्यतीत करावा, याहून जन्माचा अन्य सार्थक नाही. इतर पाहिजे ती वस्तू केव्हा ना केव्हा हाती लागेल, पण सद्गुरू मिळणार नाही. ते फार कठीण आहे. अपार सुकृत गाठीशी असल्याशिवाय गुरुची भेट होत नाही. ब्रह्मांडाची ब्रह्मांड, ही अनंत जी ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडांची ब्रह्मांड तराजूच्या एका पारड्यात घालून सद्गुरूचे दर्शनाचा लाभाचं पुण्य दुसऱ्या पारड्यात घातलं. जो तराजू रहता है, त्या तराजूमध्ये एका पारड्यामध्ये आपल्या सद्गुरूची भक्ती, सद्गुरूचं प्रेम टाकलं आणि दुसऱ्या पारड्यात त्याचं पुण्य टाकलं असता दर्शन लाभाचं पारडं अचल राहील. म्हणजे ती किंचित पण त्याची जागा सोडणार नाही. सद्गुरू दर्शनाचा महिमाच असा आहे. सद्गुरू दर्शन दिवस हा अनंत युगाचा, अनंत जन्मामधील सुदिन आहे. पर्वकाळ योग्य घटिका आहे. सद्गुरू दर्शनच बुद्धीचं, सूर्याचं उत्तरायण आहे. स्वर्गद्वाराचे, मुक्तीच्या द्वाराचे उद्घाटन, भाग्योदय, महायोग, सर्व तीर्थाटने, सर्व व्रते, सर्व साधने, सर्व उपासना, सर्व जपतप, अध्याय, सर्व सत्कर्मे, सर्व परोपकार हे एकाच काळी, एका क्षणी सद्गुरू दर्शन योगाने रूपाने फळास जातात. पंतांचे एक भजन आहे. ते मी आता तुम्हाला ऐकवणार आहे. एवढे एक भजन, एक मिनिटाचं जे त्यांचं भजन ऐकवून मी माझं बोलणं संपवत आहे. माझ्या सद्गुरूंच्या वाढदिवशी व्हिडिओ, माझ्या सद्गुरूंच्या वाढदिवशी, जन्मदिना दिवशी ही संधी मला दिल्याबद्दल मी खूपच आभारी आहे. तेच तेच फर्स्ट वाला पहिला हृदय वास माझा सतत करी दयाळा, सुख विभक्ती देई निजानंद सोहळा. घेई भजन सेवा प्रेम दे अवधूता, अनुसूयानंदना. खूप खूप आभारी आहे मी पीएमसी महाद्रष्टा, पीएमसी मराठी आणि सर्वांची. आज माझ्या सद्गुरूंचे काही वचन मी तुमच्या समोर सांगण्याची चेष्टा केली, त्याबद्दल मी आभारी आहे. गायत्री, थँक्यू सो मच. येस यमुना, खूप छान माहिती दिलीस. आणि हे पंत महाराज बाळे कुंद्रीकर यांना ऍक्च्युली मीही ओळखत नव्हते आणि कदाचित आपले बरेच मास्टर्स पण ओळखत नसतील किंवा माहिती नसेल त्यांना यांच्याबद्दल. पण तू एवढी छान माहिती दिलीस आणि त्यांनी जे प्रेमतरंग मध्ये सांगितलंय आणि मनाविषयी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या एवढ्या छान आहेत किंवा आपल्याला अपील होतील अशाच आहेत निश्चितपणे. आणि थँक्यू सो मच की तू एवढी छान माहिती दिली आहेस आणि वेळेत अगदी हे तू कम्प्लीट केलंयस. त्यांचं एक छान भजनही ऐकवलंस सगळ्यांना, त्याबद्दल तुझे खूप आभार आहे. आणि पीएमसी मराठी कडून नक्कीच तुला शुभेच्छा आहेत तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या मेडिटेशनच्या क्लासेससाठी. निश्चितपणे आपण पुन्हा भेटणारच आहोत. आणि महाद्रष्टा यांचेही मी खूप आभार व्यक्त करते इथे की त्यांनी मराठी पिरामिड मास्टर्सना संधी दिली आहे त्यांच्या चॅनलवर बोलण्यासाठी. आणि एकूणच सगळ्या लँग्वेजेसच्या पिरामिड मास्टर्सना त्यांनी जी छान संधी उपलब्ध करून दिली, त्यानिमित्ताने लोकांना बऱ्याच भाषातून वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळते आहे. आणि असं हे मराठीवरचं ते स्वाध्याय योग मालिका आहे ही
9 सप्टेंबर पर्यंत आपली चालूच राहणार आहे. आणि असं असतं उद्या आणखी एक वेगळं पुस्तक घेऊन निश्चितपणे पीएमसी मराठी आणि महाद्रष्टा चॅनल हे येणारच आहेत आपल्या भेटीसाठी. मी सगळ्या महाद्रष्टाच्या टीमचं खूप आभार व्यक्त करते सगळ्यांचे. सगळ्यांना धन्यवाद सांगते पीएमसी मराठीतर्फे. आणि आपण इथे आज संपूयात हे सेशन. उद्या सकाळी आपण 6 ते 7 ध्यानासाठी भेटणारच आहोत आणि उद्या संध्याकाळी 5 ते 6 आपण एका वेगळ्या पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी परत एकदा एकत्र येणार आहोत. त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचेही खूप धन्यवाद की तुम्ही खूप शांतपणे हे सगळं ऐकताय आणि खूप छान रिस्पॉन्सही देताय या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू मच. यमुना. थँक्यू सो थँक्यू मच. सो आणि मच. तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल, आज माझ्या पंतांच्या जन्मदिवशी ही सेवेचा लाभ दिल्याबद्दल तुझे गायत्री खूप खूप आभार आणि पीएमसी आणि महाद्रष्टाचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. सो मच थँक्यू सो यमुना. मच. या या.